नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुम्हाला आपण ब्लाऊज शिवल्यावर किंवा समजा एखादे ड्रेस वगैरे शिवल्यावर छोटे छोटे जे तुकडे उरतात त्या तुकड्यांपासून एक असं सुंदर असं ऑर्गनायझर बनवायला शिकवणार आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता हे ऑर्गनायझर म्हणजे बनवण्यासाठी तुम्हाला असे 4 तुकडे पाहिजेत चौकोनी. आता 2 ह्याचं माप सांगते मी. हे आहे 7 इंच बाय 7 असे हे 2 पीस घेतलेत आणि हा घेतला आहे, हे 2 पीस घेतलेत 7 इंच बाय 6 इंच. 2 पीस 7 बाय 6 इंचाचे आहेत आणि 2 पीस 7 बाय 7 इंचाचे आहेत. तुम्ही वेगवेगळ्या कलरचे जर तुमच्याकडे तुकडे उरले असेल तर तुम्ही वेगवेगळे कलरसुद्धा इथे वापरू शकता. आता हे 7 बाय 6 इंच जरा बाजूला ठेवूया. आता ह्याला मी आतमध्ये कॅनव्हास लावून खालच्या बाजूने अस्तरने चारी बाजूने शिवलं आहे. आता हे असं उलटं दोन्ही बाजूने काय करायचं, इकडनं अशी तिन्ही बाजूने शिलाई मारून घ्यायची. आणि शिलाई मारून झाला त्याला पायपिंग करायची आहे. ठीक आहे, चला तर मग आपण शिवून घेऊया. आता हे मी तिन्ही बाजूने शिवून घेतलेलं आहे. ठीक आहे, डबल शिलाई मारलेली आहे मी. आता इथे काय करायचं आपल्याला, इथे 1.5 इंचावर मार्किंग करायचं. म्हणजे 1.5 इंचाचे आपण कोपरे कापून घेणार आहोत. असाच इथे पण 1.5 इंचाचा हा कोपरा पण कापून घ्यायचा आहे. आता हे 1.5 इंचाचं मी हे कापून घेतलेलं आहे. आता काय करायचं, इथे आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे. आपण जसं बॅगला शिलाई मारतो ना तशी इथे अशी शिलाई मारून घ्यायची आहे. ठीक आहे, दोन्ही बाजूला शिवून घ्यायचं आहे. आणि आता हा पीस बाजूला ठेवायचं. आता हे जे आपण 6 बाय 7 इंचाचे 2 पीस आहेत ना, तर त्यातला एक पीस घ्यायचा आहे. ह्याला ना असा गोलाकार असा आकार द्यायचा का, ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत आपण आकार देणार आहोत. आता मी उलट्या बाजूने देते म्हणजे तुम्हाला दिसेल. ह्याला काय माप वगैरे नाही आहे, आपला अंदाजेच गोलाकार माप हे टाकायचे. म्हणजे असं तुम्ही मधोमध हे करून समजा जर तुम्हाला काय वाटलं तरी ते असं बरोबर मधोमध हे आलं पाहिजे गोल सेंटरला असं. आता हा एकमेकांवर हे पीस ठेवायचे आणि दोन्ही कापून घ्यायचे म्हणजे दोन्ही सेम भाग येतील. चला तर मग आपण कापून घेऊया. आता अशा पद्धतीने हे माझे कापून झालेत. आता तुम्ही ते पहिली शिलाई पण मारून घेऊ शकता. आता शिलाई मारल्यावर नाही मारली तरी चालेल, पण म्हणजे तुमचं कापड सरकू नये म्हणून तुम्ही मारू शकता. आता मी ना बघा इथून ते इथपर्यंत असं माप घ्यायचं आणि तेवढ्या मापाची मी त्याच्यापेक्षा 1 इंच जास्त अशी चेन घेतलेली आहे बरं का. आणि हे 14 इंच. ही चेन घेतली. आता ही चेन अशी उघडायची आणि ही अशी आपण गोल अशी लावून घ्यायची आहे. आता चेन लावताना काय करायचं, इथे थोडं थोडे ना असं कट मारून घ्यायची बरं का चेनीला, म्हणजे चेन तुमच्याशी गोलाकार नीट बसेल. ठीक आहे, छोटे छोटे कट मारायचे, मोठे कट मारायचे नाही आहेत, नाही तर चेन खराब होईल आपली. अशा पद्धतीने दोन्ही बाजूला चेन लावून घ्यायची आणि हे कोपरे पण शिवून घ्यायचे. आता चेन लावून झालेली माझी. आता आपण ना ह्याच्यामध्ये रनर घालूया. आता रनर घालून झाले माझं. ठीक आहे, आता ही एक्स्ट्राची चेन आहे ना ती कापून घ्यायची आपण. आता एक्स्ट्राची चेन कापून झाली. आता आपला हा पीस असा तयार झाला आहे. आता हा काय करायचा, असे ना उलट करायचं. आता हे उलट केलं ना, आता हे बरोबर इथे हा जो दुसरा पीस आपण शिवला आहे तो घ्यायचा आणि इथे बरोबर हे असं गोल ह्याला शिवून घ्यायचं. पूर्ण असं हे गोल इथे असं आपण शिवून घेणार आहोत. चला मग आपण हे शिवून घेऊया.
तर आता अशा पद्धतीने माझं हे शिवून झालेलं आहे आणि मी त्याला पायपिंग पण केली आहे बरं का. चला आता आपण आपलं हे ऑर्गनायझर सरळ करूया. आता तुम्ही म्हटलं हे कशासाठी वापरायचं वगैरे, मी तर व्हिडिओच्या ह्याच्यामध्येच आधी सांगितलंच नाही आहे, फक्त काय बनवणार आहे ते सांगितलेलं आहे. ते सांगते तुम्हाला मी, हे तुम्ही कशासाठी यूज करू शकता बघा. हे असे कोपरेतनं आपले हे सगळे असे बाहेर काढायचे. पहिल्यांदा पूर्ण असे कोपरे बाहेर काढायचेत. ठीक आहे बघा. तसं हे आपलं हे तयार झालेलं आहे बघा. हे असं उभं राहतं, म्हणजे असं आपण स्टँडिंग असं टेबलावर वगैरे ठेवू शकतो. ह्याच्यामध्ये तुम्ही आहे ना काही पण वस्तू असे टोकदार म्हणजे कात्री वगैरे म्हणा किंवा स्पून वगैरे ठेवून तुम्ही डायनिंग टेबलवर ठेवू शकता. आणि अशा प्रकारे हे अशा वस्तू ठेवून तुम्ही हे असं आपण इथे हे करू शकतो. अशा पद्धतीने पण तुम्ही हे ठेवून असं ह्याचा वापर करू शकता. आणि जर समजा ह्या वस्तू ह्याच्यावर ठेवल्या आणि जर बंद करायचं तर तुम्ही असं बंद पण करू शकता. चमचा वगैरे पण तुम्ही ह्याच्यामध्ये चमचे वगैरे म्हणा हे असं ह्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. हो का. बेस पण तुम्ही बघू शकता, आपला खूप सुंदर असा बेस झालेला आहे. जवळजवळ 15 ते 20 चमचे ह्याच्यामध्ये मावतात बरं का. कसं वाटलं मग, छान आहे ना. चला तर मग आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.